नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण लापशीची रेसिपी बघणार आहोत आणि ही लापसी आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक कुकर गरम करत ठेवला, त्यामध्ये 3 ते 4 चमचे इतकं साजूक तूप घालून घेतले। तूप चांगलं गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये 1 मोठा पेला इतकी लापसी घालून घेऊया। तुम्ही कोणतेही एक वाटी किंवा कप मेजरमेंटसाठी वापरू शकता। आता आपल्याला ही लापसी लो टू मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटांसाठी तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। ही लापसी थोडीशी जाड असल्यामुळे 5 ते 6 मिनिटं ह्याला लागल्यात, परंतु जर का तुम्हाला बारीक लापसी मिळाली तर तुम्ही ती देखील इथे वापरू शकता किंवा ह्यालाच तुम्ही मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊ शकता। आता ही लापसी थोडीशी परतून झाली, ह्यामध्ये मी आता मुठभर इतके शेंगदाणे घालून घेते। इथे मी थोडेसे शेंगदाणे वापरलेत, तुम्हाला जर का इथे जास्त प्रमाणात शेंगदाणे वापरायचे असतील तरी देखील तुम्ही वापरू शकता। 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घेऊया। हे मिश्रण मी परतून घ्यायला मला साधारणतः 6 ते 7 मिनिटं लागल्यात। लापशी चांगली तुपामध्ये परतून झाली। आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया। 1 पेला लापशीसाठी इथे मी 3 पेले पाणी घेतलेलं आहे। आवश्यकता जर लागली तर आपण ह्यामध्ये पुन्हा पाणी नंतर ॲड करू शकतो, परंतु आपल्याला शिजवण्यापुरता 3 पट पाणी पुरेसं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्या काढून घेऊया। चार शिट्या झालेल्या आहेत। कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण उघडून घेणार आहोत। कुकर थंड झाला आपण उघडून बघूया। इथे तुम्ही बघू शकतात अगदी सुटसुटीत अशी लापशी तयार झालेली आहे आणि व्यवस्थित शिजली देखील आहे। आता आपण ह्यामध्ये बाकीचे साहित्य आहे ते घालून घेऊयात। आपण जितकी लापसी घेतली होती तितकंच इथे बारीक चिरलेलं गूळ घेतलंय। तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे गूळ आपण लापसीमध्ये एकजीव करून घेऊयात। मिक्स करून झाले। आता आपण त्यामध्ये जो सुकामेवा घेतला तो घालून घेऊया। इथे मी थोडेसे मनुका, 5 ते 6 काजू बारीक चिरून घेतले, तसेच 3-4 बदाम चिरून घेतलेत आणि 2 वेलची कुटून घेतल्या होत्या त्या देखील ह्यामध्ये घातल्यात। आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करूयात। अजून 2 चमचे इतकं साजूक तूप ह्यामध्ये मी घालून घेते, ते देखील आपण ह्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर हे स्किप करायचं असेल तुम्ही स्किप करू शकता। आमच्या घरी गोडाच्या पदार्थांमध्ये थोडंसं जास्त साजूक तुपाचा वापर होतो, त्यामुळे मी इथे साजूक तूप वरून पुन्हा घातले। आता आपण ह्यामध्ये अर्धा पेला इतकं पाणी अजून घालून घेऊयात आणि पुन्हा ह्या मिश्रणाला 1 शिटी काढून घेऊयात। झालंय। आता आपण कुकर खोलून बघूयात। इथे थोडंसं ओलसर आपल्याला लापशी दिसते, परंतु जशी जशी थंड होत जाईल तसं त्यातलं पाण्याचा अंश कमी होतो आणि ह्या स्टेजला इथे मी अर्धा पेला इतकं दूध देखील ह्यामध्ये घालून घेते। इथे मी गॅस बंद केलाय आणि आता आपण हे दूध घालून हे सर्व मिश्रण एकजीव करूया। ह्यामध्ये मी साय देखील वापरली आहे। हे दिसताना जरी आता आपल्याला ओलसर दिसत असलं तरी पण जेव्हा हे थंड होईल तेव्हा ते व्यवस्थित होतं। पुन्हा गॅस चालू करून 2 मिनिटांसाठी आपण हे अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। ही लापसी थोडीशी जाड असल्यामुळे ह्याला साधारणतः इथे मला तिप्पट पाणी लागलंय आणि अजून आपण त्यामध्ये अर्धा पेला इतकं पाणी घातलं होतं आणि अर्धा पेला दूध। आता आपली लापसी तयार आहे। आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कोणाकोणाला माझ्यासारखं गोडाच्या पदार्थामध्ये तूप जास्त खायला आवडतं हे नक्की कमेंट करून सांगा आणि आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी कुक विथ निशू चॅनलला नक्की फॉलो करा। तुम्ही जर का अजूनही कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।